लग्नाच्या धावपळीत खय जाऊक मिळत नव्हतं. आता जरा फ्री झालंय म्हणून चाललंय फणस आणू. आज फणसाच्या भाजीचा नवातरी करताव. बागेत येऊन बघितलं तर फणस तर मस्तच झाले होते आणि जास्त उंचावर पण नव्हते. उंचावर चढायचा टेन्शन तरी गेला. ह्यो हाय बरको फणस. याची भाजी पण चांगली लागता आणि गरे तळूक पण चांगले असतात. तर आता मला फक्त भाजीच करूक पाहिजे म्हणून सरड्यारको पटकन चढले झाडावर आणि 2 जून फणस काढून घेतलंय. पण कोयती झाडावरच विसरलंय. एक फणस एक्स्ट्राच काढलं होतं. फक्त एकाच फणसाची भाजी करायची होती. फणस घेतले डोक्यावर आणि सरसरत घराशी आलंय. तेलाचो आणि चिकाचो 3600 आकडो ह्यो सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून हातात तेल पण लावलंय आणि कोयतीक पण लावलंय. एक घाव 2 तुकडे करायचे होते पण मात 4 घाव मारूक लागले. फणस फोडून झालो, चीक बीक काढून झालो, तसं त्याची कापा करून घेतलंय आणि पटापट गरे पण काढून घेतलंय. तिथपर्यंत आईन हटलो चेचून सोलून पण घेतले. भाजी कापून झाली तशी आईकडे नेऊन दिलंय. सामान तर सगळं रेडीच होता. कांदो, खोबरा, कोथिंबीर, लसूण, जिरा, मोहरी, गरम मसालो, हळद आणि आपलो घरचो मसालो. आईन पटापट बनवूक सुरुवात पण केली. तेल टाकल्यावर तेल जसा गरम झाला तशी त्याच्यात मोहरी टाकल्यावर दरवेळेसारखी नाचूक लागली. त्याच्यात जिरा आणि लसूण टाकून कांदो पण टाकून घेतले आणि चांगलो फिरवून घेतले. चांगलो फिरवून झालो तसं त्याच्यात घरचो मसालो, हळद आणि गरम मसालो टाकून घेतले आणि त्याच्यात कापलेले गरे टाकून थोडा पाणी वतून वाफेवर शिजवून घेतले. थोडा वेळ चांगली भाजी शिजली तशी त्याच्यात खोबरा टाकले आणि चवीनुसार मीठ आणि लास्टला कोथिंबीर. झाली भाजी तयार.